धन्य धन्य मायभूमी, धन्य मराठा देश, जय बोल शिवतुकड्या ज्ञानोबा, जय जय महाराष्ट्र देश. स्फूर्तिदायक इतिहास लाभलेल्या माझ्या महाराष्ट्रास मानाचा मुजरा करून आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रश्मी खेडीकर आपणा सर्वांचं स्वागत करते. जातीचे घाव तो त्वेषाने सहत होता, अन्याय आणि अत्याचाराशी एकटाच लढत होता. हिनं लेखले त्या कालखंडाने, पण दिव्याच्या प्रकाशात तो महासूर्य घडत होता. संपूर्ण विश्वाला आपल्या बुद्धिमत्तेने थक्क करून सोडणारा, आपल्या गुणविशेषणांनी महामानव ठरलेला क्रांतीसूर्य म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तब्बल 2 वर्षांनंतर नागपुरात मोठ्या आनंदात साजरी झाली. तर बघूयात याचे काही क्षणचित्रे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील मोठा बुद्धविहार इंदोरा येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरात सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करत भव्य रॅलीचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलं. मी डॉक्टर सुचित बागडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन चा एक कार्यकर्ता. गरजू लोक काही कारणास्तव जे डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा लोकांपर्यंत पोहोचून आपण निःशुल्क सेवा द्यायचा आपण प्रयत्न करतो आहे. इंदोरा विहार हा नागपुरातील सर्वात जुना आणि मोठा बौद्ध विहार आहे. इथे भंते आर्य नागार्जुन आर्य सुरे ससाई भंते इथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य खर्चून सर्व बांधवांकरिता आपलं आयुष्य वेचलेलं आहे. मी डॉक्टर त्रिशला ढेमरे, स्त्रीरोग व प्रसूती विशेषज्ञ. आपण या जगात आलो आहे, स्वतःसाठी तर प्रत्येकजणच जगतो आहे, पण जर आपण दुसऱ्यांसाठी जगलो तर तेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना या देशाला श्रद्धांजली. आणि त्याप्रमाणेच आम्ही प्रत्येक अशा सोहळ्याला, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जयंती असते किंवा 6 डिसेंबर असो किंवा बुद्ध जयंती असली, त्या दिवशी आम्ही असे शिबिराचे आयोजन करतो जिथे मॅक्झिमम टू मॅक्झिमम लोकांना त्याचा लाभ उचलता आला पाहिजे आणि तेही निःशुल्क. वैशालीनगर बुद्धविहार आणि संविधान चौक इथे नागरिकांनी आणि मान्यवरांनी आपली हजेरी लावली आणि मूर्तीला माल्यार्पण केलं. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला ती दीक्षाभूमी. कोरोनाचा सावट संपल्यानंतर मोठ्या संख्येनं दूरदूरून अनुयायी तिथे जमले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक दौड आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता. ही दौड संविधान चौकातून सुरू झाली होती. बाबासाहेबांनी एका धर्मातल्या जातीतल्या लोकांसाठी काम केलं नाही, तर समस्त लोकांसाठी, समस्त स्त्री पुरुषांसाठी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. शिक्षण अशी गोष्ट आहे की तुम्हाला मुक्त करते समस्त कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून आणि तुमच्या उन्नतीचा, प्रगतीचा मार्ग हा खुला करतात. म्हणून स्त्रीनी शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. स्त्री विचारवंत होणं फार गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबाच्या ह्या मूळ मंत्राला समजून घ्या तुम्ही. मी सौ वंदना राजू चांदेकर, प्रभाग नंबर 6ची नगरसेविका, आसीनगर झोनची सभापती. वैशाली नगर नाही तर सर्व भारत देशात हा उत्सव मनवला जातो आणि मी खूप आनंदित आहे की कारण की हा उत्सव 2 वर्षानंतर आज आम्हाला पूर्णपणे चांगला करायला मिळाला. आणि वैशाली नगर बुद्ध विहार हे खूप एक छान विहार आहे.
अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचारमूल्य असलेला भारताचा महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य, न्याय या विचारांना पुरस्कृत केलं आहे. जगा आणि जगू द्या या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारले आहे. या धर्माला अधिक सोप्या भाषेत विश्लेषण करण्याचे काम भगवान महावीरांनी केले आहे. महावीर जयंती हा एक सुंदर सण आहे, कारण तो आपल्याला मानवतेचे मूलभूत चरित्र शिकवतो. भगवान महावीरांनी जे काही उपदेश दिले आहे ते आहे सत्य, प्रेम आणि अहिंसा हा त्याचा गाभा आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर असले तरी त्यांचा मूळ धर्म हा मानवता आहे आणि म्हणूनच नागपुरात जैन बांधवांकडून हा सण मोठ्या उल्हासात साजरा करण्यात आला. भगवान महावीर जयंतीनिमित्त नागपुरातील सर्व मंदिरात अभिषेक तसेच पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी पुलक मंच परिवारातर्फे शोभायात्रा काढण्यात आली. तसेच सैतवार जैन समाजातर्फे सुद्धा भगवान महावीरांच्या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने श्रद्धाळू या भव्य शोभायात्रेत उपस्थित होते. श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर, पश्चिम विभाग, लक्ष्मीनगर, नागपूर इथे भगवान महावीरांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि पूजा अर्चना करत जैन बांधवांनी हा सण मोठ्या उल्हासानं साजरा केला. आपण जर भगवान महावीरांची शिकवण जर आत्मसात केली तर सर्व जगातील ह्या समस्या चुटकीसरशी नाहीशा होऊ शकतात. त्यामुळे भगवान महावीरांची ही जी शिकवण आहे ही कालही प्रासंगिक होती, आजही प्रासंगिक होती. अशा काळात भगवान महावीरांचा जन्म झाला ज्यावेळी हिंसेचे स्तोम माजले होते, मनुष्याला मनुष्य समजले जात नव्हते, तर मग इतर प्राण्यांची बिशातच काय. पण अशा स्थितीत त्यांनी अहिंसेची, सत्याची शिकवण जगाला दिल्यामुळे आज आणि त्यांनी हा मनुष्य जन्म सार्थक केला. त्यांनी पावापुरी येथून निर्वाण प्राप्त केले आणि भगवान बनले. त्यामुळे त्यांचा हा जो जन्म आहे शेवटचा जन्म असल्यामुळे ते जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सुटले, दुःखातून सुटले आणि भगवान बनले. त्यामुळेच त्यांचा हा जन्म आणि जन्म कल्याणक महोत्सव म्हणून एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. भगवान महावीरांनी जो संदेश संपूर्ण विश्वाला दिला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे अहिंसा, परमो धर्म. कुठेही जन्माला येऊ द्यात हो, पण अहिंसेचा संदेश सर्वसामान्यांसाठी, सगळ्यांसाठी कल्याणकारक राहिलेला आहे. भगवान महावीरांची जी शिकवण होती ती सत्य आणि अहिंसावर त्यांनी फार जास्त लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि अहिंसामध्ये आपल्याच जेव्हा 1947मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला त्याचं जे महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे अहिंसा हे होतं. आणि ही अहिंसाची जी प्रेरणा महात्मा गांधींनी घेतलेली होती ती भगवान महावीरांजवळूनच घेतलेली होती. आणि त्याचाच परिपाठ म्हणून आपण आपला देश स्वतंत्र करू शकलो. या अहिंसेमध्ये जे इतकं मोठं तत्त्व आहे, या अहिंसेमध्ये जे इतकं मोठं महात्म्य आहे ते महात्म्य आपल्याला भगवान महावीरापासूनच मिळालेलं आहे. महावीर प्यारे जन में है महावीर
तर मंडळी, जसं शंकराचं मंदिर हे नंदीशिवाय असत नाही, तसंच रामाच्या देवालयाची पूर्णता ही भगवान हनुमानाच्या मूर्तीशिवाय होत नाही. भक्ताशिवाय भगवान अपुरा ही भावना यात जोपासली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानजीला सर्व शक्तिमान आणि श्रीरामाचा परमभक्त मानलं गेलंय, जे रामायण महाकाव्यासारख्या महाकाव्यात प्रमुख पात्रांपैकी एक होते. हनुमानजी हे भगवान शंकराचे 11वे अवतार होते अशी आख्यायिका आहे. वीरांमध्ये विद्वान आणि महावीर हनुमान हे त्यांच्या पराक्रमासाठी आणि विद्वत्तेसाठी प्रसिद्ध आहे. तसंच भंडारा जिल्ह्यातील चांदपूर येथील हनुमानाचे मंदिर प्रसिद्ध आहे, जिथे श्रद्धाळू हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या भक्तीत विलीन झाले आहेत. नागपूरपासून सुमारे 80 ते 90 किलोमीटर असणाऱ्या निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं हे देवस्थान म्हणजेच श्री हनुमंत मंदिर देवस्थान ट्रस्ट, चांदपूर, जिल्हा भंडारा. हे हनुमान देवस्थान खूप प्राचीन असून याला स्वयंभू हनुमान असेही म्हटले जातात. भक्त आपली साखळी घेऊन श्री हनुमानाला मनोकामना मागतात. पूर्ण श्रद्धेनं हनुमान जयंतीच्या दिवशी दूरदूरून भक्त इथे येतात. भजन आणि कीर्तनाचा गजर करत हनुमंताचं चिंतन करत हनुमंताच्या मूर्तीचा साज शृंगार यावेळी करण्यात आला. तसंच हवन पूजा, महाआरती करत हनुमान जयंती साजरी करण्यात आली. अजय रामाजी खंगार, अध्यक्ष श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट चांदपूर. हनुमान देवस्थान ट्रस्ट चांदपूर हे मंदिर पुरातन मंदिरातून एक जागृत मंदिर आहे आणि या मंदिराचे महत्त्व एवढं आहे की इथं आलेले दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक भक्त यांचे एक कुठंतरी समाधान होतो आणि त्यांना कुठंतरी या हनुमानजीच्या माध्यमातून त्यांचे मनोकामना पूर्ण होतात. 400 साल पुरानी मूर्ति है ये. यहाँ हनुमान जन्मोत्सव के उपलक्ष्य में आयोजन किया गया है, जिसमें रामनवमी से हनुमान जयंती तक महाप्रसाद चलता है, रामचरितमानस यज्ञ चलता है, रामचरितमानस पाठ चलता है और महाप्रसाद भी रामनवमी से हनुमान जयंती तक चलता है. और यहाँ हजारों की संख्या में श्रद्धालु आते हैं. यहाँ पे राम जन्म से चैत्र मास में शुक्ल पक्षमी के नवमी से भगवान हनुमान जी के पटांगन में भोज और महायज्ञ रामचरितमानस किया जाता है. चांदपूर देवस्थानला मी जवळपास 35 ते 40 वर्षापासून येत आहो. विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड या महाराष्ट्राच्या 3 राज्यामध्ये जागृत देवस्थान म्हणून हे चांदपूरचे संकटमोचन हनुमान हे स्वयंभू मूर्ती आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये ती भव्य मोठी यात्रा भरते. दर्शक हो, आता वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची. तोपर्यंत बघत रहा आपला महाराष्ट्र. दर्शक हो, चित्रपटांचं आकर्षण आजही आपल्याला भुरळ घालते, हो की नाही? जगभरात घडत असलेल्या घडामोडींचं सामाजिक आणि पारिवारिक बदलाचं प्रतिबिंब आपण त्यात बघत आलो आहोत. चित्रपट कसा बघावा, कोणता बघावा, का बघावा, बघताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष असावं, हा झाला अभिरुचीचा भाग. चित्रपटप्रेमी अभिरुची संपन्न कसे होतील यासाठी अनेक संस्था कार्यरत आहे.
यापैकी एक म्हणजेच नागपूरची सिनेमोन्टाज ही संस्था. स्वर्गीय गोरा गांगुली यांच्या पुढाकारानं 44 वर्षापूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 1976 साली महान अभिनेता चार्ली चॅप्लिन यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून या संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळवून यामार्फत किंवा विविध देशांच्या दिल्ली येथील दूतावासांकडून महान जागतिक आणि राष्ट्रीय प्रादेशिक सिनेमांची रीळ मिळवत ते चित्रपट नागपुरात दाखवत असे. चित्रपट विषयक चर्चासत्र, रसग्रहण अभ्यासक्रम, नामवंत दिग्दर्शकांशी मुक्त संवाद, छोटेखाणे फिल्म समारोह आणि नाटक असे विविध उपक्रम त्यावेळी राबवण्यात आले. महाराष्ट्र में पहले मुंबई और बाद में नागपुर में टीवी का प्रसारण शुरू हुआ, तब चैपलिन की फिल्में दिखाई जाती थी. उसके बाद सीडी का दौर चला, उसमें भी चैपलिन की फिल्में उपलब्ध थी. बाद में इंटरनेट और आज यूट्यूब और एंड्रॉयड फोन के माध्यम से उनकी अधिकतर फिल्मों को जब चाहे जितनी बार चाहे हम देख सकते हैं. इतनी सहूलियत के बावजूद आज 2022 में चैपलिन की फिल्में देखने का अर्थ क्या है? हम उससे खुद को कितना जोड़ पाते हैं? जागतिक वसुंधरा दिवस हा 22 एप्रिल रोजी होणारा वार्षिक कार्यक्रम आहे, जो पर्यावरण रक्षणासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी आहे. प्रथम 22 एप्रिल 1970 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन विजन फाउंडेशनच्या वतीने महाराज बाग उद्यानात यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त इन्व्हेस्ट इन आवर प्लॅनेट या थीमवर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान ग्रीन विजन फाउंडेशनच्या सदस्यांनी हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जीववैविधतेचे नुकसान आणि हरित राहणीमानाचा अवलंब करण्याच्या पद्धती, कमी कार्बनयुक्त जीवनशैली, जलसंधारण पद्धती, एकेरी वापराचे प्लास्टिक टाळणे इत्यादींवर चर्चा केली. या मोहिमेला नागपुरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मैं सुरभि जायसवाल, टीम लीड ग्रीन विजन फाउंडेशन से. आज हमारी संस्था महाराज बाग में एक जन जागरण अभियान चला रही है. आज है अर्थ डे, जिसे कहा जाता है वसुंधरा दिवस. उसके उपलक्ष्य में हम यहाँ पे जन जागरण अभियान चला रहे हैं. हम लोगों से चर्चा कर रहे हैं कि अभी जो क्लाइमेट क्राइसिस हो रहा है, बायोडाइवर्सिटी लॉस हो रहा है, इतना ज़्यादा इन्वायरमेंटल डिग्रेडेशन हो रहा है, उसके लिए काम करना बहुत ज़रूरी है. उसके लिए अभी इन्वेस्ट करना बहुत ज़रूरी है. हमारे रिसोर्सेज जो हम लोग ओवर एक्सप्लॉइट कर रहे हैं, हमारा एयर, वाटर, सॉइल, लैंड जो हम पल्यूट करते जा रहे हैं, उसके ऊपर हम अभी एक्शन नहीं लेंगे तो आगे चलकर बहुत तकलीफ होगी हमें भी और आने वाले प्रजन्म को भी. संत ज्ञानेश्वरापासून तर तुकारामापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लखलखत्या पराक्रमापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तेजपुंज मानवतावादी विचारांपर्यंत, फुले, टिळक, आगरकर अशा निरोगी समाज घडवणाऱ्या प्रज्ञावंत विचारवंतांच्या मांदियाळीला सन्मानानं जन्माला घालणारा माझा महाराष्ट्र. अगस्त्य ऋषीपासून थोरपणाची गंगोत्री ज्यांच्या दंडकरणात रोवली गेली, असा पूर्वीचा महाकांतार म्हणजे माझा महाराष्ट्र. मग माझ्या महाराष्ट्राचं गुणगान तर व्हायलाच पाहिजे आणि म्हणूनच 1 मे महाराष्ट्र दिन नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे साजरा करण्यात आला. तर बघूया याची काही क्षणचित्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त कस्तुरचंद पार्क नागपूर इथे राष्ट्रध्वज वंदन आणि संचालन समारंभ पार पडला. यावेळी सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार, खासदार, इतर मान्यवरांनी आपली हजेरी लावली. कस्तुरचंद पार्कमध्ये पोलीस दलांनी ध्वजाला सलामी दिली. तसंच विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या नागरिकांना नागपूरचे पालकमंत्री माननीय नितीन राऊत यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. राष्ट्र उभारी तसेच समाजातील दुर्बल घटकांचे उत्तम कार्य याकरिता हे पुरस्कार. गट क्रमांक 4 नेतृत्व करताय श्री किशोर गोपाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक. त्यानंतर लगेच फलनिग्रहणाने हे गीतवाक्य जोपासणाऱ्या नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अतिशय कुशलतेने सांभाळणारा आदर नाट्य करताय श्रीमती संजीवनी बोडोले, पलटण नायक. नागपूर शहर पोलिसांचा वैशिष्ट्यपूर्ण
श्वासपद्धत न बोलता अतिशय उत्तमपणे आपलं काम करणारा हा श्वास केवळ कायद्याचे रक्षकच नव्हे तर आम्ही वाद्य संगीत व कलेची जाण ठेवतो हे सांगणं. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पर्वावर महाराष्ट्राच्या 62व्या वर्धापन दिनाच्या मी संपूर्ण नागपूर जिल्हा वासियांना शुभेच्छा व्यक्त करतो. आज महाराष्ट्र दिनी एका संपन्न प्रगतिशील आणि पुरोगामी राज्याचा मंत्री म्हणून मला ध्वजारोहणाची संधी दिल्याबद्दल भारतीय राज्यघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, गेली 2.5 वर्ष करोनाच्या संघर्षात कशी निघून गेली हे आम्हाला कळलेच नाही. आमच्यापैकी प्रत्येकाचा जवळचा कोणी ना कोणी या लाटेत कायमचा दुरावला आहे. या दुःखानंतरही फिनिक्स पक्षासारखी भरारी आपला जिल्हा घेत असल्याचा मला अत्यंत आनंद आहे. करोना काळात सर्वस्व हरवलेल्या कुटुंबियांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाने मानवी चेहरा दाखवत धडाडीने काम सुरू केले आहे. करोनामुळे पालक गमावलेल्या 3000 मुलांना जिल्हा प्रशासन मदत करीत आहे. या 3000 मुलांना मी सांगू इच्छितो की तुमचा पालक म्हणून मी सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. दर्शक हो, आता वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची. तोपर्यंत बघत रहा आपला महाराष्ट्र. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे भारतीय स्वराज्य सेवेचा 74वा दीक्षांत समारोह पार पडला. यावेळी भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली. त्यासोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि नागपूरचे पालकमंत्री माननीय नितीनजी राऊत हे सुद्धा उपस्थित होते. ऑफिस प्रोसिजर अँड आता अलाइड प्रोसिजर्स गोज टू मिस्टर विपुल खन्ना. राजभाषा पदक for highest score in official language goes to Ms. Shirin Prakash. SAL Narayan Rao Memorial Gold Medal for highest score in business laws goes to Ms. Desai Neha Dibakar. प्रिय साथियों, हमें यथास्थिति से संतुष्ट नहीं रहना है. हमें स्वराज्य को स्वराज्य में बदलना है. प्रधानमंत्री जी का दिया मंत्र रिफॉर्म, परफॉर्म, ट्रांसफॉर्म, ट्रांसफॉर्मेशन ऑफ द लाइव्स ऑफ द पीपल, ट्रांसफॉर्मेशन ऑफ द सिस्टम आपको इस बदलाव का प्रणेता बनने के लिए प्रेरित करेगा. ये प्रशिक्षण और प्रधानमंत्री ने जो दिया वो मंत्र. भारतीय राजस्व सेवा प्रत्यक्ष कर को एकत्र करने में महत्वपूर्ण भूमिका निभाती रही है. राष्ट्र के निर्माण में आपके प्रयास, आपकी भूमिका महत्वपूर्ण हो जाती है. हम आदमी प्राय करों का स्वागत नहीं करता है, लेकिन फिर भी आपको मैत्रीपूर्ण सद्भाव के साथ उनसे कर वसूलना होता है. In fact, since it is the taxpayers who sustain must demystify the tax laws. That is very important. And procedures so that tax compliance becomes the norm and citizens pay tax on time willingly and effortlessly. भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद हे नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी नागपूर येथील IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते. त्यासोबतच अनेक मान्यवरांनीही आपली उपस्थिती दर्शवली. Ladies and gentlemen, I am happy to know that this state-of-the-art sprawling campus
is a subject of appreciation. The campus portrays history of the region in the form of artwork and murals. I have been told that this institute, which is located in multi-product special economic zone called Mihan, is the first of its kind in the country. The building of this campus has been awarded the prestigious Graha 4-star LD rating award for its energy efficiency initiatives. It reflects the commitment towards the environment. I hope that the students of this institute will carry forward this legacy. तर मंडळी, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. अशाच काही नवीन घडामोडींसह परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.